हॅलो नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ मी दुपारी स्टार्ट करते। तर सकाळ सकाळ भरपूर काम होतं, आज शनिवार आहे ना। तर घरातली साफसफाई चालू आहे, थोडीफार झाली आहे, अजून बरीचशी बाकी आहे। तर कसं आहे ना, सकाळ सकाळ स्वयंपाक करायचा असतो, भांडे घासायचे असतात, किचन आवरायचं असतं, खूप घाई गडबड गोंधळ चालू असतो। त्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट केलाच नाही। तर किचनमधलं थोडंसं म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे, थोडे भांडे राहिलेले तर जेवण झाल्याच्या नंतरचे तेवढे घासायचे आणि म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर शनिवारी मी काय करते, घराची साफसफाई करत असते ना, तर तेच करायचं आहे मला आज। तर आज म्हटलं चला घराची साफसफाई करायची, ते पण दाखवूया। रोजच आपण आपल्या टेरेस गार्डनमधलं काही ना काही दाखवते, चुलीवर काही ना काही बनवलेलं दाखवते। तर चुलीवर पण आता पुन्हा चालू करायची रेसिपी आपल्याला, कारण चुलीला आपण टेरेकोटा मारलाय ना आणि वारली पेंटिंग पण काढल्यात मस्त। तर तिथं स्वयंपाक करायला अजूनच छान वाटणार आहे आता, पण ते संध्याकाळी करत असते मी। फौजी साहेब ड्युटीवरून आल्यावर किंवा मुलं शाळेत कॉलेजवरून येतात, राजू येतो कामावरून, मग निवांत सगळे असतात ना, छान वाटतं स्वयंपाक करायला। तर तो व्हिडिओ होतच राहील आपल्या चुलीवरचा। पण आता चला आतमधलं शनिवार आहे ना, घरातलं साफसफाई करायची मला भरपूर, सोफ्याचे कवर धुवायला काढायचे आहेत। घराची साफसफाई कशी करते काय मी तुम्हाला दाखवते चला। आणि मी आज काळी साडी घातली। तर काळी साडी काळे कपडे मी शक्यतो कमीच घालते, कारण सकाळ सकाळ देवपूजा करायची असते ना, आणि देवपूजा करायच्या वेळेस मला काळे कपडे घालून देवपूजा करायला आवडत नाही। त्यामुळे मी शक्यतो कमीच घालते काळे कपडे। तर मी ड्रेस चेंज केला देवपूजा झाल्यानंतर आणि मग काळी साडी घातली। आज शनिवारी म्हटलं चला काळी साडी घालूया, छान वाटते। आणि पाखरांना रोज मी ह्या भिंतीवर खायला टाकत असते ना, धान्य खारुतायला चपाती ठेवत असते। तर सकाळपासून कामाची घाई गडबड होती ना, माझ्या लक्षातच राहिले नाही आज। तर बाहेर आले ना मी आता, तर तुम्ही बघू शकता, एक पाखरू गेले की दुसरं येते, दुसरे गेले की तिसरं येते, असं चेक करून पाहतात की आम्हाला हिने आज खायला का नाही ठेवलं, बरं खायला ठेवलं की नाही। तर मग पाखरांना मी खायला पण ठेवलं आणि खारुतायला चपाती पण ठेवली। तर ठेवून गेले ना मी आतमध्ये, लगेच त्यांची अशी मस्त गलबल गलबल झाली। तिथं चिवचिवाटा असतो पाखरांचा, मस्त येऊन खातात, दिवसभर चिव 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 करतात, पाणी पितात आणि झाडांच्या तर सावलीला बसतात, खूप भारी वाटतं। आणि शनिवारी ना, तर राजूला शनिवारी सुट्टी असती, तर दर शनिवारी मला तो घराची साफसफाई करू लागतो असं। तर तो मला असं बोलत असतो की शनिवारी मी घरी असतो ना, तर शनिवारीच तू घराची साफसफाई करायला काढत जा, कारण फौजी साहेब जातात ड्युटीवर, मुलं जातात कॉलेजला आणि तू एकटीच दिवसभर काम करत बसती, व्हिडिओचं पाहती, व्हिडिओ शूट करती, एडिटिंग करती, भांडे कपडे स्वयंपाक सगळंच पाहती, मग शनिवारी काढत जा मी घरी असल्यावर म्हणतो। त्यामुळे मी घराची डीप क्लिनिंग करायला, साफसफाई करायला शनिवारीच काढत असते। आणि तसं पण शनिवारी घराची साफसफाई केल्याने खूप चांगलं असतं, आपल्या घरातली दळिद्री निघून जाते असं म्हणतात। मी असं बऱ्याच ठिकाणी वाचलेलं पण आहे आणि ऐकलेलं पण आहे, शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी घर स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं। आणि शनिवारी घरातील दरिद्ररूपी घाण काढून टाकली तर आपल्या घरामध्ये सदैव स्वच्छता असते, त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी हमेशा सदैव टिकून राहते। ज्याच्या घरामध्ये स्वच्छता नसते ना, त्या घरामध्ये जास्त वेळ माता लक्ष्मी कधीच थांबत नाही। त्यामुळं घराची साफसफाई करण्याचा दिवस म्हणजे शनिवार। आणि वास्तुशास्त्रानुसार असं पण सांगितलं जातं की शनिवारी आपल्या घरातल्या मंदिराची जर साफसफाई केली ना, तर वास्तुदोषामुळे आपल्याला जो होणारा त्रास आहे ना, तर तो सुद्धा कमी झाला जातो। आपल्या मंदिराविषयी, शनिवारविषयी असं बरीचशी तुम्हाला मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते। आणि असं पण सांगितलं जातं की शनिवारी आपल्या घराची जर साफसफाई केली तर आपल्या घरातील जे कष्ट असतील आपल्याला, तर ते सुद्धा दूर झाले जातात आणि माता लक्ष्मीची कृपा होती आपल्यावर। आणि आपल्या मंदिराविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला। आपलं मंदिर आपण शनिवारी साफसफाईला काढायचं, मधल्या कुठल्याही वारी तुम्ही काढू शकता, पण फक्त गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी आपलं मंदिर साफसफाईला कधीच काढायचं नाही। आणि शनिवारी आपल्या मंदिराची आपण साफसफाई केली, घराची साफसफाई केली, तर काय करायचं, थोड्याशा पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आणि ते पाणी एखाद्या फुलाने किंवा नागवेलीच्या पानाने म्हणा, किंवा आपण आंब्याची डाळी येतो ना, आंब्याच्या पानाने सगळ्या घरामध्ये छिडकायचं, मंदिरामध्ये छिडकायचं, जे देवांचे विग्रह असतात, फोटो असतात, त्याच्यावर थोडं थोडं छिडकायचं। आणि देवांना जरी आंघोळ घातली पाण्याने, गंगाजलाने, तरी पण चांगलंच। तर असं केल्याने काय होतं, आपल्या घरातली दरिद्री बाहेर निघून जाती आणि आपलं घर पवित्र होऊन जातं। आणि देवाजवळ आपण दिवे लावतो ना, तर ते दिवे सगळे दिवे आपण
शनिवारी घासून पुसून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर ज्या वाती वगैरे असते ना, आपण ज्या वाती लावतो, अर्धवट राहिलेल्या वाती असतात, साचले असतील थोडेफार असतील, ते पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायच्या किंवा मातीमध्ये गड्डा खोदून त्याच्यामध्ये पुरून द्यायच्या. आणि काही वेळेस काय होतं, आपण देवाजवळ दिवा लावतो ना, दिवा लावल्यानंतर ती माचीची तिल्ली असते ना अर्धवट जळालेली, ती सुद्धा आपण एका ठिकाणी ठेवतो देवाजवळ कुठंतरी. तर त्यासुद्धा भरपूर अशा साचल्या जातात ना, तर त्यासुद्धा जास्त दिवस जास्त साचलेल्या आपल्या मंदिरामध्ये घरामध्ये ठेवू नये. त्याचं अर्धवट जळालेल्या माचीच्या काड्यासुद्धा आपण घरामध्ये कधीच ठेवायच्या नसतात. किंवा देवाचे जे सुकलेले फुलं असतात ते पण आपण साचून ठेवतो एका ठिकाणी रोजचे फुलं. तर ते सुद्धा आपण शनिवारी बाहेर काढायचे असतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, आपण याच्याकडं दुर्लक्ष करतो, लक्ष देत नाही एवढं, पण त्यांनी सुद्धा आपल्या घरामध्ये खूप फरक पडत असतो. त्यांनी निगेटिव्हिटी तयार होते आपल्या घरामध्ये. त्यामुळं अशा काही गोष्टी छोट्या छोट्या आपण शनिवारी त्या बाहेर काढायच्या, घराची साफसफाई करायची. तर यामुळं काय होतं, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते. तर माझ्या तर आता ते हाती म्हणजे वळणी पडलंय. रोजचं ते मी करतच राहते, जसं हाताला लागेल तसं मी काम करतच राहते, व्यवस्थित करतच राहते. पण शनिवारी शक्यतो मी घराची पूर्ण डीप क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करते. असं सोफे सरकवणं, सोफ्याखाली झाडून घेणं, सोफ्याच्या पाठीमागं जाळ्या असतात ते काढणं. जाळ्यासुद्धा आपल्या घरामध्ये होऊन द्यायच्या नसतात कधी. सोफ्याचं कवर धुवायला काढते मी. असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी करते मी घरामध्ये. त्यामुळं काय होतं, 8 दिवस जास्त डीप पाहायची गरज पडत नाही, दुसऱ्या कामाला आपल्याला वेळ मिळतो. तसं तर घरामध्ये रोज झाडू, पोचा, डस्टिंग असती, सगळं करतच असतो आपण रोज. पण असं सोफ्याचे कवर धुवायला काढणं, पडदे धुवायला काढणं, मंदिराची डीप क्लिनिंग करणं, किचनची डीप क्लिनिंग करणं, असं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला म्हणजे वेळ काढूनच कराव्या लागतात. तर शनिवारी मी सगळ्या घरातल्या पाय पुसण्यासुद्धा धुवून काढत असते. तर मी जेवढी काही आसन दळी तेवढी शनिवारीच बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. तर सोफ्याचे कवर मी धुवायला काढलेत आणि ते मशीनमध्ये लावायला गेले मी धुवायला, पण लाईट गेलेली होती ना, त्यामुळे मी मशीनमध्ये टाकलेत. आता लाईट आली ना मग ते धुवायला लावून. सोफा झटकून घेतलाय. सोफ्यावर जरी कवर टाकलेले असले ना, तरी पण थोडीफार का होईना धूळ त्याच्यात जाऊन बसतीच. आता तर उन्हाळा लागलाय ना, खूप धूळ उडत असते. आता हे पहा, माझ्या भावाला अशी घाई असते ना, त्याला असं वाटतं पटपट काम करून घ्यावा आणि हिने पण आराम करावा आणि मी पण आराम करावा. मला म्हणतो की लयच घुळघुळ करत बसती तू. आणि झाडून घ्यायचं ना, तर त्याला म्हटलं मी झाडून घेते, तू नको घेऊ, तू सगळा कचरा ठेवतो सोफ्याखाली इकडं तिकडं. मला कसं काने कोपरे झाडायला लागतात व्यवस्थित ना, तो आडामथाडाम आपलं फटफट फटफट मारून घेतो आणि काने कोपऱ्याला कचरा ठेवतो. आता इथं बेसिन मी साफ करत होते ना, तर माझ्या डोक्यावरून पण जाळ्या काढतोय सगळ्या, माझ्या डोक्यावर पण जाळ्या पाडल्या त्यांनी. त्याला असं काम करायचं असलं, काम असलं ना, त्याला अजिबात दम निघत नाही. पटपट करायचं आणि मोकळं व्हायचं, त्याला असं लागतं. आता आपल्याला वाटतं की आपलं घर इतकं मोठं असावं, घराची खूप हौस लागते, पण जितकं मोठं घर असेल ना तेवढं मेंटेनन्स वाढतं. तर एवढं घर साफसफाई ठेवण्यासाठी मी काय काय करते काय सांगू आता. तर हे बेसिन आहे ना, उदाहरणार्थ हे बेसिनच दिवसातून मला 2 वेळा घासावं लागतं, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. तर आमच्या घरात कशी सवय आहे, जेवण जर झाले ना, ताटामध्ये कोणीच हात धुत नाही, सगळे बेसिनमध्ये हात धुतात. आणि ही एक सवय माझ्या मुलांची, सगळ्या घरातल्यांची मला खूप आवडती. कारण ज्या ताटामध्ये आपण जेवतो ना, त्या ताटामध्ये आपण कधीच हात नाही धुवायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर जेवण करण्याच्या आधी आपण श्लोक म्हणतो. श्लोक म्हटल्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करतो आणि जेवण झाल्यानंतर मग त्याच ताटामध्ये आपण हात का धुवायचा बरं? तर जेवण झाल्यानंतर आपण जर त्याच ताटामध्ये हात धुतला तर अन्नाचा अपमान मानला जातो. त्यामुळं जेवण झाल्यानंतर ताटामध्ये कधीच हात धुवायचा नसतो. तर घरामध्ये कोणी पाहुणे आले ना, तरी पण आम्ही सांगत असतो, बेसिनमध्ये हात धुवा, ताटामध्ये हात धुत नका जाऊ. तर त्यामुळे मी असं बेसिनजवळ मस्त आरसा लावलाय आणि छान सजवून ठेवलंय, की पाहुणे-रावळे आले तर त्यांना आपलं घर असं एकदम मस्त प्रसन्न फ्रेश वाटलं पाहिजे. अतिथी देवो भव म्हणतात ना, तर अतिथी देवाप्रमाणेच असतात. आपल्या घरामध्ये आले ना ते, तर त्यांचं मन एकदम प्रसन्न झालं पाहिजे. आणि फौजी साहेबांना आणि मला तर अशी झाडांची भूक आहे ना, काही सांगायचं. आमची भूक काही भागवत नाही. तर फौजी साहेबांनी हे पहा परत आता झाडांच्यासाठी कुंड्या मागवल्यात त्यांनी. आपण तर हा आपण तर गोल मागवले, तर गोल दिसत होते त्या. तर हे बघा मंडळी, फौजी साहेबांनी झाडांच्या कुंड्या मागवल्यात ऑनलाईन आणि त्याची अनबॉक्सिंग करते फौजी साहेब. पण फौजी साहेब बोलले मी मागवले एक होते आणि दुसरंच आल्यात, म्हणजे साईज छोटी आली म्हणते त्याची. बघूया आता, आवडल्या तर ठेवल्या, नाही तर केल्या माग, आहे ना हो.
लेस पॅक केलेलं आहे. वरूनच एक काढा फक्त. हा, जास्त नका ओपन करू. आवडलं तर ठीक आहे, नाही तर मग देऊ माग. मस्त आहे राव. आकाशने चहा करून आणलाय बघा, घ्या चहा. मला कमी तू जास्त थकलाय आहे ना. ओके, हे बघा फौजी साहेबांनी याची अनबॉक्सिंग केली. तर हे बघा मंडळी, फौजी साहेब पुन्हा याला पॅक करून राहिलेत, कारण खूपच छोटे छोटे आल्यात या कुंड्या. दाखव, हे बघा लयच छोटे छोटे आल्यात. मग त्याच्यात माती कितीक मायणार आणि झाडं कितीक लावायचं. माती एवढीच मायना त्याच्यामध्ये, म्हणजे झाड ग्रो होणारच नाही. एकदम छोटी कुंडी आहे. झाड ग्रो बॅग व्हायला त्याला चान्स नाही. हा, आणि मग फौजी साहेब बोलले आपण मागं करू. किती 800 रुपयाच्यात ना? हा, किती कुंड्या आहेत त्या? 12. 800 रुपयाच्या 12 कुंड्या आहेत. पण तिची म्हणजे साईज खूपच छोटी छोटी आली. आपण एक मागवतो आणि दुसरंच येतं. तर कधी कधी अमेझॉनवरून पण असं होतं. तर हे मागं करते फौजी साहेब आणि दुसऱ्या मागवतेत आता. तर फौजी साहेब गेले होते, त्यांच्या मित्राचा काहीतरी कागद वगैरे होता, ते गेले होते नगरला. ते आले, त्यांचा चाललाय आराम. तर राजूचं माझं असं काम चालू होतं घरातलं साफसफाईचं. आणि सागर पण कॉलेजवरून आलाय ना, तो पण म्हणला मी थकलोय, तर तो पण करतोय आराम. आणि आमचं दोघांचं चाललंय काम. तर आमचं थोडीशी डस्टिंग राहिली होती ना, मग आम्ही ते कुंड्या पाहिल्या बाहेर आलेल्या. त्यानंतर राजू मी लागलो पुन्हा कामाला. तर हे पासं टेबल वगैरे सगळं पुसून काढावं लागतं, काचा ह्या. तर आता उन्हाळा चालू झालाय ना, धूळ उडायला चालूच झाली. त्यामुळे असं मध्ये मध्ये डस्टिंग पण करावं लागते, नाहीतर मग सगळं असं घरात पारुसं पारुसं वाटतं किती जरी व्यवस्थित केलं तरी. आता हे जिना आहे, आतमधूनच जिना आहे आमचा. तर जिन्यावरून वरती आल्यानंतर राजूच्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, आमचं धान्य इथं ठेवत असते मी, वरती खाली नाही ठेवत. तर गोण्यामध्येच सध्या धान्य भरलेलं आहे, कोटीमध्ये भरलेलं नाही आहे, कारण मध्ये मध्ये ते वाळायला घालावं लागतंय ना त्यामुळं. आणि दळणं करायच्या चाळणी वगैरे राजूपाशी तुम्ही बघू शकता तिथं ठेवलेले आहेत. त्यानंतर व्यायाम करायचं मॅट वगैरे सगळं इथं वरतीच आहे. तर मी आले जिना पुसायला ना, तर राजू पण आला, म्हटला मी हे स्टीलचं रॅलिंग सगळं पुसून घेतो, धूळ बसलेली आहे ना त्यामुळं. तर जिना मॉबनी पुसता येत नाही, असं हातानेच पुसावा लागतो कपड्यांनी, कारण ते रॅलिंगमुळं मॉब तिथं व्यवस्थित बसत नाही, कानेकोपरे तसेच राहून जाते. त्यामुळं हातानेच पुसून घेत असते मी जिना. तर असं दिवसभर इतकं काम पुरतं ना ताईंनो, दुपारपर्यंत मला घरातलं काम जातं. घरातलं आपलं नाश्ते, स्वयंपाक, भांडे, कपडे, देवपूजा, बाहेरचं आपलं खालचं गार्डन, आता तर वरचं गार्डन पण झाले, वरचं गार्डन, असं भरपूर मेंटेनन्स करायला लागतं घराचं. तर फौजी साहेब मला नेहमी म्हणतात की झाडू पोछाला एक बाई लावून टाक. तर मी 2-3 महिने बाई लावली होती. तर त्या कामवाले ताईंना एका घरचे कामं नसतात, त्या 4-5 घरचे, 5-6 घरचे कामं घेऊन ठेवतात ना. तर त्या टायमामध्ये त्यांना तिकडं कामाला जावंच लागतं ना. तर त्या फरची पुसायला आले ना, तर एकदम टाईमपास असाच पोचा मारून जायच्या. ते पण मॉबनी मारायचा पोचा, आणि कानेकोपरे तसेच राहून जायचे. आणि मग मला ते एकदम असं मेणचट झालेले कानेकोपरे अजिबात आवडायचे नाही. असं भिंतीच्या कडेला, फरशीच्या कडेला आहे ना, ते असं काळपट व्हायचं. तर मला असं 2-3 दिवसातून, 2-4 दिवसातून आहे ना, गरम पाण्याने कपड्याने मस्त फरशी पुसून घ्यावी लागती. आणि गरम पाण्याने फरशी पुसली की एकदम चकाकी येते, आपल्या फरशीला मस्त वाटतं. आणि त्या मावशींनी फरशी पुसली ना, असं फरशी पुसल्यासारखं वाटतच नव्हतं, एकदम फ्रेश वाटतच नव्हतं. मग त्या मावशी मी बंद केल्या. त्यामुळं आम्हीच घरी फरशी पुसतो आता. कधी मी पुसते, कधी राजू पुसतो, तर कधी मुलं पुसतात. असं आमच्या घरच्यांना सगळ्यांना कामाची सवय आहे ना, कोणी असं नाही म्हणत नाही, किंवा पोचा मारायला, झाडू मारायला कोणाला असं कमीपणा पण वाटत नाही. कारण पहिल्यापासून आमच्या घरातल्या सगळ्यांनाच कामाची सवय आहे ना, कोणाला काहीच वाटत नाही. सगळे मिळून आम्ही घरातलं कामं करतो. तर कामावाली बाई वगैरे काहीच नाही लावलेलं आम्ही. तर सगळं घरातलं काम पाहून मी आपलं YouTubeचं पाहत असते. दुपारपर्यंत मला घरातलं कामं जाते. त्यानंतर मग आपला YouTubeचं व्हिडिओ एडिट करायचा, शूट करायचा. तर आपले रोजचे रेग्युलरचे कामं आहेत ना, ते करता करताच मी आपलं व्हिडिओ शूट करते. त्यानंतर एडिटिंग करते.
त्यामुळं मला व्हिडिओ अपलोड करायला उशीर होतो कधी कधी. तर हे बघा, सकाळी मी देवाजवळ रांगोळी काढली होती ना, ही पण मी तुम्हाला दाखवते आता. तर चला, आजचा व्हिडिओ इथं सेंड करते मी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.